रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मॅन्ट्युरोव यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे। नासाच्या क्रू 10 मोहिमेतील 4 अंतराळवीर काल स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघाले। 1970 मध्ये अपोलो 13 ला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणारे अपोलो 13 चंद्र मोहिमेचे कमांडर अंतराळवीर जिम लोवेल यांचं 97व्या वर्षी निधन झालंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय की ते 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत। भारताची संरक्षण निर्यात 23,000 कोटी रुपयांवर पोहोचली असून पुढील 2 ते 3 वर्षात ती दुप्पट होण्याची शक्यता आहे। रेल्वेने राऊंड ट्रिप पॅकेज योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय, ज्या अंतर्गत परतीच्या प्रवासात प्रवाशांना 20% सूट दिली जाईल। भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात मोठ्या 4.5 किलोमीटर लांबीच्या मालवाहू ट्रेन रुद्रस्त्रची यशस्वी चाचणी घेऊन एक नवीन टप्पा गाठलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 ऑगस्टला शांघाय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जाणार आहेत। आरबीआयनं 8 ऑगस्टला जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आयसीआयसीआय बँकला 75 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 16 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार।